ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झालेला आहे त्यांना पुन्हा सुरू करता येणार आहे। या ठिकाणी पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत। त्यांना आता हे पुन्हा सुरू करता येणार आहे। ही संधी त्यांना डबल भेटलेली आहे। या ठिकाणी पहा, त्यासाठी मुदतवाढ पण देखील दिलेली आहे। आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे त्यांच्या फेसबुक पेजवर। सविस्तर माहिती बघूयात। या ठिकाणी पहा, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार। वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुमचे हप्ते, ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना पुन्हा कसे सुरू करता येणार आहेत, सविस्तर माहिती बघूयात। परंतु त्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी पहा, तुम्ही केवायसी केली होती का नव्हती अगोदर हे कमेंटमध्ये सांगा, आणि ज्यांना ह्याच्या अगोदरचा हप्ता पडला आहे की नाही नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर सविस्तर माहिती बघूयात की तुमचा हप्ता तुम्ही पुन्हा सुरू कसा करू शकता। या ठिकाणी पहा, बऱ्याच जणांनी या ठिकाणी केवायसी केलेली आहे, केवायसी दुरुस्ती केलेली आहे, परंतु अनेक महिला या ठिकाणी राहिलेल्या आहेत। अनेक महिला ज्या आहेत ते केवायसी दुरुस्तीचे करण्याची पासून वंचित आहेत। त्यामुळे या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे। पुन्हा एकदा जी आहे ती ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ती मुदतवाढ कशी दिली, किती तारखेपर्यंत दिली, सविस्तर माहिती बघूयात। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी सुधारणा करण्यासाठी 31 मार्च पर्यंत जी आहे ती मुदतवाढ देण्यात आली होती। परंतु राज्यातील उद्भवलेल्या अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी पवार यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी पहा, यांच्या सूचनेनुसार जे आहे ते केवायसी दुरुस्तीची मुदत जी आहे ते 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते अगोदर लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली होती, परंतु आता ती वाढवून 30 एप्रिल 2026 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तुम्हाला ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तसेच पुढे सांगितलेलं त्यांनी, या ठिकाणी पहा, सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी केवायसी दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती केलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तुम्ही जे आहे ते 30 एप्रिल 2026च्या अगोदर तुमची केवायसी दुरुस्ती पूर्ण करून घ्या आणि तुमचा हप्ता जे आहे ते पुन्हा सुरू करू शकतात। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनी त्यांचा हप्ता बंद झालेला असेल तर त्यांना या ठिकाणी केवायसी दुरुस्ती करून पुन्हा सुरू करू शकतात। यांनी आता या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला डबल मुदतवाढ भेटलेली आहे। पहिल्यांदा तुम्हाला जी आहे ती मुदतवाढ होती ती याची मुदत होती 31 मार्चपर्यंत, परंतु आता जे आहे ते 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला जी आहे ही मुदतवाढ भेटलेली आहे। त्यामुळं लवकरात लवकर जे आहे तुमची केवायसी दुरुस्त करून घ्या आणि तुमचा हप्ता पुन्हा बंद झालेला असेल तर सुरू करून घेऊ शकतात। या ठिकाणी पाहू शकतात, अशा प्रकारे लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत जी आहे ही केवायसी दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला पुन्हा एकदा भेटलेली आहे। नक्कीच तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काही आणखीन प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।